नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत क्लास 7 चॅप्टर नंबर 1 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. त्यामधील आहे प्रॅक्टिस सेट 6. तर बघा, प्रॅक्टिस सेट 6 मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट्स. ठीक आहे. तर कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट म्हणजे काय, रेषाखंडांची काय एकरूपता. तर बघा, सेगमेंट आणि आपण काय लाईन सेगमेंट आणि लाईन शिकलो. तर बघा, आता इथं आपण एकदा रिकॉल करूया लाईन सेगमेंट आणि लाईन काय असतात ते. तर बघा, लाईन सेगमेंट म्हणजे काय असते. तर बघा, लाईन सेगमेंट आणि लाईन म्हणजे काय असते, तर ही ए बी झाली आपली लाईन सेगमेंट. म्हणजे याला काय एंड पॉईंट आहेत. दोन्ही साईडने काय आहेत, एंड पॉईंट आहेत. आणि ही लाईन, याला एंड पॉईंट नाही आहे. आपण इकडे हवी तेवढी इकडे वाढवू शकतो, हवी तेवढी इकडे वाढवू शकतो. ठीक आहे. ही झाली लाईन आणि ही झाली लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट याला काय असतात, एंड पॉईंट असतात. म्हणजे काय, ठराविक काय असते, डायमेन्शन असते. जसं ए बी, लेंथ ए बी इक्वल टू, सपोज आता हे 5 सेंटीमीटर आहे. तर ही 5 सेंटीमीटरपेक्षा याचं जास्त डायमेन्शन असणार काय नाही. पण आता ही लेंथ पी क्यू आहे. हे इकडे पण वाढू शकते आणि इकडे पण वाढू शकते. आपण तिला काय जेवढी वाटते आपण तेवढी वाढवू शकतो. हा दोघांमधला काय आहे, डिफरन्स आहे. ही झाली लाईन सेगमेंट आणि ही झाली लाईन. तर सेगमेंटला काय असतात, 2 एंड पॉईंट असतात आणि लाईनला एंड पॉईंट नसतात. तिला काय असतात, ॲरो असतात. ती ज्या डायरेक्शनने वाटलं आपण ह्या दोन्ही डायरेक्शनने आपण वाढवू शकतो. तर आता आपल्याला काय शिकायचं आहे, कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट्स म्हणजे काय, हे कॉन्ग्रुएंट कसे असतात ते. ठीक आहे. कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट. तर बघूया आपण कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट काय असते ते. तर बघा, आता हे 2 सेगमेंट दिले आहेत. सेगमेंट ए बी आणि सेगमेंट पी क्यू. म्हणजे याची काय ठराविक याचं डायमेन्शन आहे, दिलेलं डायमेन्शन आहे. तर आता आपण हे काय कॉन्ग्रुएंट आहेत का ते बघूया. जर आता आपण असं, जर ही ए बी लाईन अशी उचलली आणि जशीची तशी हिच्यावर ठेवली, ही ए बी जर लाईन उचलली आणि जशीची तशी हिच्यावर ठेवली, तर ही खालची पी क्यू लाईन दिसणार नाही. म्हणजे ते काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. म्हणजे सेम आपण आता असं डिवायडरने आपण डिस्टन्स मोजू शकतो. बघा आता, बघा दोन्ही लाईनचं डिस्टन्स काय आहे, सेम आहे, एकदम सेम डिस्टन्स आहे. म्हणजे काय, हे दोन्ही लाईन काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे काय आहेत, एकरूप आहेत. तर याला म्हणतात कॉन्ग्रुएंट ऑफ सेगमेंट. तर बघा, आता याला लिहितात कसं. आता ही काय झाली, ही सेगमेंट ए बी झाली. याला लिहायचं कसं असते, सेगमेंट ए बी हीच हा सिम्बॉल आहे त्याचा, कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट काय पी क्यू. किंवा आपण असं पण लिहू शकतो, सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन्ही काय आहेत, लाईन एकरूप आहे. त्यांचं काय डिस्टन्स काय आहे, इक्वल आहे. म्हणजे काय आहेत, ह्या दोन्ही लाईन समान आहेत. तर त्यांचं डिस्टन्स काय आहे, इक्वल आहे. जर काय यांची काय लेंथ, यांची लेंथ काय असली, इक्वल असली, दोघांची लेंथ काय असली, इक्वल असली, तर ते काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ओके. इफ गिवन लाईन सेगमेंट्स आर इक्वल इन लेंथ, इफ गिवन लाईन सेगमेंट्स आर इक्वल इन लेंथ, देन दे आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. देन दे आर कॉन्ग्रुएंट म्हणजेच काय, एकरूप असतात ते. हे झालं याचं
हे कसं लिहितात ते वाचलं. आता आपण आपलं प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया. तर बघा प्रॅक्टिस सेट, जर पहिला सेगमेंट दुसऱ्याशी एकरूप, दुसरा सेगमेंट तिसऱ्याशी, तर पहिला सेगमेंट कोणाशी एकरूप असेल? तिसऱ्याशी. ओके, पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर पहिला कोणाशी? तिसऱ्याशी. हे इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे जसं आता इथं बघा, इथं साईडला लिहिते म्हणजे समजेल तुम्हाला. सेगमेंट काय? एम एन. सेगमेंट एम एन इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. सेगमेंट काय? हा पहिला काय? दुसऱ्याशी. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यूब. ओके, तर काय असेल? पहिला तिसऱ्याशी म्हणजे एम एन, सेगमेंट एम एन इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट काय? पी क्यूब. ओके, पहिला कोणाशी असेल? तिसऱ्याशी. हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर पहिला कोणाशी? तिसऱ्याशी. तर आपण आता प्रॅक्टिस सेटकडे वळूया. तर प्रॅक्टिस सेटमध्ये काय आहे बघा, काय म्हणते? राईट द नेम्स ऑफ पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट्स, यूज अ डिवायडर टू फाइंड देम. तर आपल्याला काय? कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंटच्या काय करायचे आहेत? पेअर इथं लिहायचे आहेत. तर आपल्याला काय सांगितलं आहे? डिवायडर यूज करायचं आहे. डिवायडरने, स्केलने करायचं नाही, स्केलने प्रॉपर होत नाही ते. आता पहिला बघा, फर्स्ट आपण बघूया. आता फर्स्ट सेगमेंट कोणती आहे? आता आपण जी आर घेऊया. हे बघा, आपण कंपॉस घेतला, कंपॉसमध्ये डिस्टन्स घेतला, जी आर डिस्टन्स. जी आर सी हे काय? जी बी. जी बी आहे का कॉन्ग्रुएंट? नाही, सेम आहेच नाही ते. आता बघा, हे जी एन आहे, जी एन आहे, हे बघा तुम्हाला दिसेल, हा जी एन आहे इथं. मग काय आहे? जी एम पण आहे, आणि हे जी डी नाही आहे, याच्यामध्ये डिस्टन्स कमी आहे, आणि जी ई पण आहे अजून. हे बघा एवढे. तर इथं काय येईल? पहिली सेगमेंट आपण घेतली, सेगमेंट काय? जी आर. सेगमेंट काय घेतली? जी आर. आपल्याला फक्त पेअर लिहायचे आहेत, याचे भरपूर आन्सर येणार आहेत. ठीक आहे. आता जी आर आपण आताच बघितला आहे बघा, हा जी आर घेतला एवढा, इथं बरोबर पॉईंटवर ठेवला. जी आर एवढा डिस्टन्स घेतला. जी आर जी बी सी कॉन्ग्रुएंट आहे का? नाही. ठीक आहे, हे असं दिसत नाही प्रॉपर. हे बघा, हे असं दिसेल तुम्हाला. कोणाशी आहे? जी एन. सेगमेंट जी एन सी पण आहे, अजून काय? जी एम पण आहे. याचे आन्सर अनेक येतील, बरेच आन्सर येतील. याच्याशी आहे का? जी ई सी पण आहे, ते सी शी नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपण याचं जी एन सेगमेंट काय? सेगमेंट जी एन लिहू शकतो. जी एम पण लिहू शकतो आपण. ओके, याचे 3-4 आन्सर येतात. ठीक आहे, जी एन, एम जी, अजून काय? जी ई पण आहे. हे बघा, हे जी ई पण आहे, जी डी नाही आहे. याचे 3-4 आन्सर येतील. ठीक आहे, आता पहिला झाला. आता दुसरं बघू आपण. सेगमेंट काय? जी एन. सेगमेंट जी एन. तर आता सेगमेंट जी एन कोणाशी आहे? हे बघा, सेगमेंट जी एन
आपला पहिलाच आन्सर आहे. सेगमेंट जी एन कोणाशी, तर जी आर शी आहे कॉन्ग्रुएंट. जी एम सी आहे. हे अजून काय जी ई सी पण आहे. आपण जी ई लिहूया इथं. ठीक आहे. सेगमेंट जी ई. सेगमेंट जी ई लिहू शकता तुम्ही. जी एम पण लिहू शकता. हां, जी एम पण आहे. आता थर्डवाला बघूया आपण. थर्ड काय आहे, सेगमेंट जी सी घेऊया आपण. आता बघा सेगमेंट जी सी. हे घेतलं आपण सेगमेंट जी सी. तर बघा जी आर शी आहे का ती, नाही. सेगमेंट काय घेतलं हे जी सी. जी आर शी नाही आहे. कशाची आहे हे, जी बी सी आहे. हे बघा इथं आपण जी बी लिहू शकतो. अजून कशाशी आहे बघू आपण. नाही, ती कशाशी आहे, जी बी सी आहे. ओके. सेगमेंट जी सी आणि जी बी दोन कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहेत. ठीक आहे. आता चौथं घेऊया आपण, सेगमेंट जी आर घेऊया. सेगमेंट जी आर कोणाशी आहे, जी आर तर आपण आधीच घेतलं. जी बी झालं, जी सी झालं. आपण आता जी डी घेऊया. जी डी. जी डी आहेच नाही. जी डी कोणाशीच कॉन्ग्रुएंट नाही आहे. ठीक आहे. तर आपण आता जी आरच घेऊया. तर जी आर आपल्याला काय, जी एन सी, जी एम सी. ओके. तर आपण काय जी आर, जी एन लिहिलं आहे आपण. आता इथं जी एम लिहू शकतो. सेगमेंट जी एम. हे जी आर आहे ती जी एन, जी एम आणि काय जी ई सी आहे. ओके. तर हे एवढे याचे आन्सर थोडे अलग पण येऊ शकतात, कारण एकच सेगमेंट 2-3 सेगमेंटला काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. त्याचे आन्सर अलग अलग राहू शकतात. ओके. आता बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे. ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजॉइनिंग पॉईंट शोन ऑन इट इज इक्वल, हेन्स फिल इन द ब्लँक्स. तर हे आपल्याला काय दिलं आहे, हे एक लाईन दिली आहे. लाईनवर काय दिले आहेत, पॉईंट दिले आहेत. आणि ते पॉईंट म्हणजे त्यांच्यामध्ये काय सेम डिस्टन्स आहे, 1 युनिट. ओके. पी झेड 1 युनिट. ठीक आहे. प्रत्येकामध्ये 1 युनिट डिस्टन्स आहे. आता बघा क्वेश्चन सेकंडमधला फर्स्ट सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट. आता ए बीमध्ये किती डिस्टन्स आहे, हा झाला 1 युनिट डिस्टन्स. ठीक आहे. तर आपल्याला अशी कुठली 1-2 पॉईंट घ्यायचे ज्याच्यामध्ये काय 1 युनिट डिस्टन्स असेल. तर बघा डब्ल्यू एमध्ये पण 1 युनिट, एक्स डब्ल्यूमध्ये, वाय एक्समध्ये, झेड वाय, झेड पी, पी क्यू. ठीक आहे. आपल्याला अशी कुठली पण एखादी काय सेगमेंट लिहायची आहे. तर आता ए बीमध्ये 1 युनिट डिस्टन्स आहे. आपण इथं सेगमेंट काय एक्स वाय लिहू शकतो किंवा वाय एक्स लिहू शकतो. ठीक आहे. सेगमेंट आपण इथं वाय एक्स लिहूया. ओके. ह्याच्यामध्ये पण 1 युनिटच आहे ना, प्रत्येकामध्ये काय आहे 1 युनिट आहे इथं. म्हणजे ह्याचे आन्सर्स पण व्हेरियस असतील. ठीक आहे. आता सेगमेंट ए पी. सेगमेंट ए पी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट. आता कुठली सेगमेंट असेल अशी, तर बघा सेगमेंट ए पी, ए आणि पी. तर बघा आता ए पी मधलं डिस्टन्स आपण काउंट करू. हा झाला ए पी. ओके. तर ए पी मधलं डिस्टन्स
हा इथला 1 युनिट झाला, हा 1 युनिट, हा इथं हे 2, हे बघा 3, 4 आणि इथं 5. ओके, तर किती युनिट झाले हे? 5 युनिट. A to P किती युनिट झाले? 5 युनिट. तर आता आपल्याला अशी सेगमेंट शोधायची आहे की ज्याच्यामध्ये किती युनिट डिस्टन्स असेल 2 पॉईंटमध्ये? 5 युनिट. तर आपण आता असे सेगमेंट शोधूया. तर बघा आता हे इथून आपण इथपर्यंत 5 युनिट मोजले. तर आपण A पासून Z पर्यंत पण 5 युनिट होतील ना. मोजूया. A पासून P पर्यंत 5 झाले. आता आपण B पासून जरी चालू केलं तर बघा आता हे इथं समजणार नाही तुम्हाला व्यवस्थित. इथपर्यंत बघा A to B हा 1 झाला, इथं हे झाले 2, हा इथं 3 होईल, इथं 4 होईल आणि इथं काय होईल? 5 होईल. म्हणजे सेगमेंट काय होईल? हे सेगमेंट BZ किंवा ZB. ओके, इथं आपण लिहू सेगमेंट BZ. तर झालं 5 युनिट. ओके, आपल्याला किती डिस्टन्स आहे आधी ते मोजायचं 2 पॉईंटमधील आणि मग नंतर ते तिथं लिहायचं प्रॉपर. ठीक आहे, तर आता सेगमेंट AP मध्ये किती होतं? 5 युनिट होतं. A to P 5 युनिट. तर काय होईल? B to Z. तर सेगमेंट इथं काय होईल? BZ. ओके, सेगमेंट काय होईल इथं? BZ. तुम्ही कुठलंही लिहू शकता ज्याचं 5 युनिट आहे ते. आता थर्ड वाला बघा, सेगमेंट AC. सेगमेंट A to C. आता हा 1 आणि हा 2 झाला. किती युनिट झाले इथं? 2 युनिट. A to C किती? 2 युनिट झाले. 2 युनिट याचं डिस्टन्स आहे. तर याचं बघा, ज्याचं काय 2 युनिट डिस्टन्स आहे. आता बघा सेगमेंट काय AC. आपण 2 युनिटवाले बघू. हे बघा इथं बघा W to X आणि X to Y. आपण याला सेगमेंट काय WX पण लिहू शकतो. सेगमेंट याला काय लिहू? तर बघा इथं काय सेगमेंट AC किती होतं? 2 युनिट्स. A to B, B to C. 1 युनिट, 2 युनिट. तर म्हणून आपण इथं काय लिहिलं? सेगमेंट W to X 1 युनिट झाला आणि X to Y 1 युनिट. म्हणजे किती युनिट झालं हे? 2 युनिट्स. म्हणून काय झालं आपला सेगमेंट WY किंवा YW लिहू शकता तुम्ही. आता बघा थर्ड आहे सेगमेंट. आता इथं उलटं विचारलं आहे बघा, सेगमेंट BY. आता BY मधलं डिस्टन्स बघूया आपण. B कुठं आहे? हा B झाला आणि इथं Y. म्हणजे हे बघा इथं P आणि Y मधलं डिस्टन्स. तर B to Y म्हणजे B to A हा झाला 1, A to W 2, हा 3 आणि हा झाला 4. ओके, B to किती? Y 4. बरं, आता आपण 4 डिस्टन्सवाला घेऊया. आता इथून पकडलं आपण Q पासनं. हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 3, हा झाला 4. तर काय झाला? Q to X. ओके, हा झाला Q to X. इथं काय येईल? सेगमेंट. इथं बघा सेगमेंट काय येईल? 4 युनिट मोजायचे आपल्याला. सेगमेंट Q पासनं X पर्यंत. ओके, सेगमेंट Q X. ठीक आहे, इथं तुम्ही दुसरं पण लिहू शकता. P पासनं W पर्यंत लिहू शकता किंवा इथून Z पासनं लिहू शकता A पर्यंत. ओके, आपल्याला किती? 4 युनिट. तर बघा
काय झालं, हे सेगमेंट बी वायपासनं किती डिस्टन्स होतं तेवढं आपण इकडे घेतलं क्यू एक्सपर्यंत. ओके, तर क्यू एक्सपर्यंत किती होते 4 पॉईंट. बी वायपासनं किती होते, बीपासनं वायपर्यंत 1 2 3 आणि 4 युनिट, म्हणून आपण काय घेतलं 4 युनिट. आता क्यूपासनं एक्सपर्यंत 4 युनिट झाले, 1 2 3 आणि 4, म्हणून काय झालं सेगमेंट क्यू एक्स. तुम्ही दुसरं पण घेऊ शकता. ओके, आता इथं पण बघा 5th नंबर आहे सेगमेंट वाय क्यू. आता हा वाय आणि हा क्यू तर किती आहे 1 2 आणि 3. 3 युनिट आहे वायपासनं क्यूपर्यंत. आता आपण असे सेगमेंट घेऊ. आता इकडे घेऊ शकतो आपण 1 2 3, म्हणजे काय ए पर्यंत आली, वाय टू ए. ओके, आपण इथं 1 2 3 पॉईंट्स. आता लास्ट आहे सेगमेंट बी डब्ल्यू. बी आणि काय डब्ल्यू म्हणजे किती आहे 1 आणि 2. फक्त 2च आहे. 2 युनिट्स आहे ह्या पॉईंटमध्ये. किती आहे 2 युनिट्स आहे बी डब्ल्यू, म्हणजे हा 1 झाला, हा 2 झाला. 1 आणि 2 तर कुठला होईल आपण इकडे घेऊया 1 2 एक्स झेड घेऊया किंवा झेड एक्स घेऊया. ठीक आहे, इथं काय झालं सेगमेंट इथं झाला सेगमेंट झेड एक्स. तर बघा याचे काय व्हेरियस आन्सर येऊ शकतात. आपल्याला काय करायचं आहे, फक्त ते जे ॲडजॉइनिंग पॉईंट आहे ते किती युनिट आहेत ते मोजायचे आहे आणि त्यानुसार आपल्याला काय द्यायचे आहेत आन्सर द्यायचे आहे. तर बघा फर्स्ट सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट वाय एक्स. तुम्ही दुसरा पण लिहू शकता. सेगमेंट ए पी म्हणजे जेवढे पॉईंटच्या मध्ये जेवढे युनिट मिळाले तेवढेच दुसरे घ्यायचे, तेवढेच पॉईंट आले पाहिजे ते. ठीक आहे, हे अशा प्रकारे आपले काय झाले आन्सर झाले. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 6 कंप्लीट झाला आहे. तर आता आपण पुढे प्रॅक्टिस सेट 7 घेऊया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.